आज आपण बनवणार आहोत तिळगुळाच्या पोळ्या. तर त्यासाठी मी पहिल्यांदा घेतलेली आहे एक ताट. त्या ताटामध्ये पहिल्यांदा आपण कणिक भिजवून घेऊयात. कणिक भिजवण्यासाठी पहिल्यांदा मी थोडंसं पाणी घालते, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, नंतर ते थोडंसं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालणार आहोत. ते घेणार आहोत आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ. ते छान असं चाळून घेऊयात. हे पीठ आता आपण चांगल्या प्रकारे मळून घेऊयात. हे चांगलं असं मळून घ्यायचं. एक 5 मिनिटं चांगली मळायची गव्हाची कणिक. त्याच्यावरती पुन्हा थोडं तेल टाकायचं आणि पुन्हा चांगला गोळा करून घ्यायचा. चांगली मऊ लुसलुशीत कणिक झाली म्हणजे पोळ्या चांगल्या होतात. प्रकारे गोळा तयार करायचा कणिकीचा मळून आणि थोडा वेळ याच्यावरती झाकण ठेवून हे काय करायचं, 5-10 मिनिटं असंच ठेवायचं. आपली कणिक मळून झालेली आहे. आता आपण तोपर्यंत काय करूया, गॅसवरती तीळ भाजून घेऊया. पहिल्यांदा कढई चांगली गरम होऊ द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आणि परत गॅस मंद करून मंद आचेवरती भाजून घ्यायचे. हे आपण तीळ टाकूया. थोडंसं जास्त भाजून घेणार आहे म्हणजे नेहमी परत कधीही आपल्याला हे काय करता येतात, वापरता येतात. तिळगुळ घालून भरपूर सारण करून एकदाच जर आपण ठेवलं तर जेव्हा पाहिजे त्यावेळेस आपण ते सहज वापरू शकतो. चांगले असे भाजून घ्यायचे मंद आचेवरती. गूळ बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याचे तुकडे तुकडे पडू द्यायचे नाहीत. असा गूळ बारीक करायचा नाही, हा एकदम बारीक. अशा प्रकारे गूळ बारीक खिसून घ्यायचा. म्हणजे असे तुकडे तुकडे नाहीत करायचे. हे मिक्सरमध्ये त्याच्यामधले असे मातीचे कण बाजूला काढायचे. बस. चला, हे बघा, गुळामध्ये असे काही दगड असतात, मग ते आपण चांगले खिसून काढत असताना बाहेर पडतात, नाहीतर मग मिक्सरमध्ये ते अडकले जातात. बाजारात आपल्याला गुळाची पावडर पण मिळते, पण ती कोरडी असते थोडीशी. हा जरा ओलसर गुळ असल्यामुळं ह्याच्या पोळ्या चांगल्या होतात, त्यामुळं हा गुळ घ्यायचा. हे बघा, तीळ चांगले भाजलेले आहेत. खरपूस असे थोडेसे भाजून घ्यायचे मंद आचेवरती. इथं मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे आपण मिक्सरमध्ये घालूयात. हे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत मी. हे छान असे बारीक करून घ्यायचे. हे छान असे बारीक झालेले आहेत. आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढूयात. 1 वाटी तिळाच्या सारणामध्ये आपण जवळजवळ पाऊण वाटी गूळ घालणार आहे. आपल्या गूळ आपण गोडीनुसार घालू शकतो, आपल्याला जसा हवा आहे तसा. कोणाला कमी लागेल त्यांनी कमी घ्या, जास्त वाटत असेल तर, गोडी जास्त आवडत असेल तर गोड जास्त घ्या. याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण आपण आणखी एकदा काय करणार आहोत, मिक्सरमधून काढणार आहोत.
असं होतं. तर हे आपण काढून घेऊयात. मस्तपैकी ग्रँड करून घ्यायचं. चल करूयात. गॅसवरती तवा ठेवूया आणि पोळ्या लाटायला घेऊयात. मी हे असं मिश्रण एका भरणीत भरून ठेवलेलं आहे. पाहिजे त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. आता मी 2 पोळ्या करणार आहेत, त्याच्यासाठी एवढं मिश्रण काढून ठेवते. इथं आपण तिळगुळ घेतलेलं आहे. तिळगुळाचं सारण घेतलेलं आहे आणि पोळ्यांना लावण्यासाठी हे आपण तूप घेतलेलं आहे आणि खमंग अशा पोळ्या होतात. आपली कणिक छान अशी भिजून तयार झालेली. याचे आपण आता छोटे छोटे गोळे करूयात आणि त्याच्यामध्ये सारण भरूयात. छोटासा कणकीचा गोळा घेऊयात. याला असा पिठामध्ये चांगला बुडवून घेऊयात. याला चांगली अशी ह्याची वाटी करून घ्यायची, अशी मस्तपैकी. ती थोडंसं पीठ घालूया त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण भरूयात हे तयार केलेलं सारण. हे चांगलं असं भरून असं छान असा याचा उंडा बनवायचा. असं छान मस्तपैकी आतमध्ये घालायचं. असं गोल 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 काय करायचा, तो फिरवायचा. वरचा थोडासा गोळा काढायचा. झाला. आता हे आपण लाटायला घेऊयात. थोडंसं असं दाबून घेऊयात आपण हे. एक समान अशी पोळी लाटून घ्यायची. छान पोळी लाटून घ्यायची. तव्याला पहिल्यांदा थोडंसं तूप टाकून घ्यायचं. त्यावर पोळी टाकायची. जेव्हा पोळी अशी थोडीशी गरम होते, फुगायला लागते, त्यावेळेस साईडनं थोडंसं तूप सोडायचं आणि नंतर पोळी पलटायची. ती छान अशी मग काय होते, फुगते. हे बघा मस्त. ही बघा मस्त पोळी तयार झालेली. आता आपण दुसरीकडे घेऊ. माझा असा उंडा बनवूया. उंडा बनवूया. वरचा गोळा असा काढून घ्यायचा आणि असं छान एक समान करून घ्यायचं. आणि पोळी लाटायला घ्यायची. हलक्या हाताने पहिल्यांदा लाटायची. नंतर अशी मस्तपैकी लाटून घ्यायची. पोळी फुगलेली आहे. याला आपण साजूक तूप लावतोय, जेणेकरून पोळ्या खमंग होतात. ही बघा मस्तपैकी पोळी बनलेली आहे. आता ती आपण खाण्यासाठी घेऊया. मी त्याच्यावरती थोडंसं तूप घालते. आपल्याला हवा असल्यास आपण
बघा